आलेला असतो. आणि कधी पण बघा जेव्हा संडे जातो ना तेव्हा असं एक उद्यासाठी म्हणजे मंडेसाठी ना प्रिपेअर व्हायला लागतं माहितीये तुम्हाला, माइंडला प्रिपेअर करावं लागतं. हे लहानपणापासून आपल्याला थोडस सवय लागलेली असते स्कूल डेज पासून. हे स्कूलला कसं आपण सॅटर्डे पर्यंत आपली हाफ डे असायची, संडेला सुट्टी. असं एक माइंडसेट मस्त बनलेला असायचा, त्या सॅटर्डे संडेचा प्लॅन झालेला असायचा. आणि संडेला जो प्लॅन असायचा ना की तो मंडेला कसं उठायचं सकाळी आणि कसं करायचं. सो जे लोक मंडेला अशी सुरुवात करतात ना एकदम धमाकेदार, लाईक ती 21 डेज हॅबिट चेंज चॅलेंजची असून दे किंवा तुमच्या दिवसाची असून दे, त्यांचा पूर्ण वीक अमेझिंग जातो एकदम. ओके, सो येस, मंडे मोटिवेशन लोकात तुम्ही सगळेजण की मंडे जरी असला तरी आम्ही येणार, आम्ही सेशन अटेंड करणार. ओके चलो ग्रेट. अजून किती लोक थांबा येऊन दे. फर्स्ट आहे ना, फर्स्ट मध्ये सगळ्यांची ना खिडक्या ओपन असतात. सेकंड मध्ये सगळ्यांच्या खिडक्या ना काय बंदच असतात. असं का? चला ऑन करा सगळ्यांनी. सगळ्यांनी ऑन करा. कारण व्हिडिओ ऑन करणं ही काळाची गरज आहे. चलो 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 1 सेकंड. ओके, सो तुम्हाला आजचं वर्कआउटचं नाव माहितीये का? काय सांगा आजचं वर्कआउटचं नाव? बताओ बताओ. इंस्टा वर्कआउट. ते पण आज कितवा दिवस आहे? आता सांगा कितवा दिवस आहे आजचा? 20. मी ना असं, मला तो 21 डेज आहे ना आपला असं संपायला ना जाम बोर होतो मला, माहितीये का? आय डोंट नो का सांगा. लाईक ती जी एक सवय लागलेली असते ना मस्तपैकी, की अर्ली मॉर्निंग उठायचंय अँड लॉग इन करायचंय, मग एखादा चांगलं सॉन्ग लागणार आणि मग ते सॉन्ग आपण ऐकणार आणि मग पुढे 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 जाऊन मग वर्कआउट सेशन किंवा माइंड मॅपिंग सेशन्स असे आपले छोटे मोठे सेशन्स होणार सगळे. तो मग तो 21 डेज संपला ना की मग असं बोर व्हायला होतं. अरे यार आता सकाळी नाही उठायचं. म्हणजे असं किती जणांना होतं? किती जणांना होतं असं? यार काय यार, चालू पाहिजे होतं. काहीतरी करत राहा तुम्ही, असं नाही का? अरे बोला 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 बोला. संडे मध्ये आहे अजून एक वाले, संडे मध्ये आहेत अजून 2 वाले मंडे मध्ये. ओके चलो, सो रेडी आहेत सगळेजण? एव्हरीवन रेडी? चलो. अजून सेकंड इकडच्या ना अजून खूप लोकांचे व्हिडिओ बंद आहेत. हा प्लीज ऑन, लवकरात लवकर एकदम फास्ट ऑन करा ज्यांचे ज्यांचे विंडोज बंद आहे. अरे वा, पटापट पटापट पटापट. चला चला, मस्त मस्त. थँक्स. सेकंड वाल्यांचे पण सगळ्यांचे विंडोज ऑन होत आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चलो सो लेट स्टार्ट. सो आज तुमच्या कोच नम्रता येत आहेत. वेट. सुप्रभात मंडळी, गुड मॉर्निंग. वेलकम टू 21 डेज चॅलेंज सीझन 2 सिरीज 2. कसे आहात सगळे? इन्स्टा वर्कआउट करायला रेडी आहात का सगळे? किती जण रेडी आहेत? ज्यांच्या खिडक्या बंद आहेत ते नॉन रेडी ऍटिट्यूड आहेत, आणि ज्यांच्या खिडक्या ओपन आहेत, हा असं बघा पटकन असं बोलल्यानंतर लगेच सगळ्यांच्या खिडक्या ओपन झाल्या. आज इथे कोण नवीन आहे का? बऱ्याच लोकांनी काल फ्री ट्रायल म्हणून प्रमोट केलं होतं. एनीवन न्यू ओव्हर हियर इन दिस कॉल? बघा, फर्स्ट डेला 120 लोक होती. त्यानंतर हळूहळू कन्सिस्टन्सी
साधारण एक 10-15 दिवस एक 100 होती आणि त्यानंतर शेवटचा वीक हा नंबर आपला 70-72. आज आपल्याकडे 69 लोक आहेत. याच्यावरनं समजून जायचं की जगातला हा प्रोबॅबिलिटी रूलच आहे. माणूस एखादी गोष्ट करायला चालू झाला तर खूप कमी लोक आहेत की ते अंतपर्यंत पोहोचवतात. लाईक प्रत्येक जण स्टार्ट करतात पण फिनिश लाईन पर्यंत पोहोचवत नाही. ओके, हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल सगळ्यांनी. ओके, पण हा या वेळेला एक प्लस पॉइंट आहे की या वेळेला 150 पार्टिसिपेंट्स आपल्याकडे होते आणि ऑलमोस्ट 15 to 16 डेज पर्यंत 100+ लोक कन्सिस्टंट होती. हे एक ऑब्झर्वेशन केलंय मी. इनफॅक्ट मी केरलालाही होते तेव्हा 100+ लोक असायची. आणि माइंड मॅपिंग आपलं सेशन झालं ह्या सॅटरडेला, त्या दिवशी 81 लोक होती आणि आज 72 आहेत. सो दिस इज व्हॉट इज द रेशियो. बट लेस चलो, अच्छा है कि 70 लोग तो consistent है and they are putting efforts to be like into their form. So one more thing, so let's start with like insta workout च्या आधी थोडंसं मी लवचिकतेबद्दल बोलेन. काय लवचिकता हे काय म्हणजे बॉडी फ्लेक्झिबिलिटी? काय वाटतंय कविता, कशाबद्दल असेल लवचिकता? कशाबद्दल असेल? आपण सॅटर्डेला माइंड मॅपिंग सेशनला बॉडी फ्लेक्सिबिलिटी, ओके. पण आपण एक सॅटर्डेला आठवत असेल जे होते सॅटर्डेला, मी लास्टला ना काही अफर्मेशन तुमच्याकडनं बोलून घेतले होते. आय एम पॉवरफुल, आय एम ब्रेव्ह, बरोबर, आय एम क्रिएटिव्ह, आय एम फ्री, आय एम स्ट्रॉंग, असं मी काहीतरी बोलून घेतलं होतं. बऱ्याच लोकांनी आपण हे सगळं, त्यावेळेला आय एम रेसिलियंट असा एक शब्द होता, राईट, आठवतोय? आय एम रेसिलियंट. सो रेझिलियंटचा अर्थ लवचिकता. आणि लवचिकता कशामध्ये असली पाहिजे तर कुठल्याही सिच्युएशन मध्ये स्वतःला लवचिक जर आपण ठेवलं तर आपण स्टबन राहत नाही. कारण का लवचिकता कधी गरजेची असते? जेव्हा एखादा ट्रॉमा येतो किंवा सडन काही आपल्या लाईफमध्ये होतं, सो त्यावेळेला लवचिकतेचे खूप जास्त महत्व असतं. बऱ्याचदा आपण असं होतं की चॅलेंजेस आल्यानंतर खूप जास्त स्टबन होऊन जातं, आपण सगळे सोर्सेसच बंद करतो. आय विल नॉट टेक नेम, ओके. पण रिसेंटली मला ना इन्स्टावर एक मेसेज आला अँड दिस गर्ल वॉज आस्किंग मी अबाउट लाईक हर रिलेशनशिप, दॅट डी व्हॉट एक्झॅक्टली हॅव टू डू, लाईक आय एम नॉट अंडरस्टँडिंग द सिच्युएशन. म्हणजे मी त्या मुलाबरोबर माझी जर्नी कंटिन्यू करू का, बिकॉज आय एम सिरियसली थिंकिंग लाईक अबाउट मॅरेज अँड एव्हरीथिंग. ओके, अँड शी मस्त अगदी असे मोठे मोठे तिने मेसेजेस केलेत मला. अँड आय जस्ट टोल्ड दॅट वेट, I will be not coming into the conclusion because it is about your life. आणि एखादं डिसिजन तुझं पूर्ण लाईफ डिसाइड करते. ओके, पण मी इथे त्या सिच्युएशनला घेऊन एक गोष्ट नक्कीच सांगेन की समजा तिने लवचिकतेचा हा ऍटिट्यूड ठेवला, सिच्युएशनल, कारण का आता आपण प्रेडिक्ट नाही करू शकत लाईफ पुढे कशी असणार आहे. ट्रू इनफ, लाईक मोस्ट ऑफ द पीपल दे ऑलवेज सिच्युएशनल जजमेंट पास करतात. मग कधी कधी रिलेशनशिप तोडून टाकतात किंवा त्या सिच्युएशनला खूप जास्त ट्रॉमाटाईज करतात किंवा खूप जास्त ओव्हर एक्झॅगरेट करतात आणि म्हणतात की अरे मला ट्रॉमा आलाय, माझे हेल्थ चॅलेंजेस चालू झालेत, मला खूप जास्त डिस्टर्बन्स येत आहे. द रिझन बिंग बिकॉज त्यांच्यामध्ये हा जो रेझिलियंट फॅक्टर असतो हा कमी असतो. दे कॅनॉट अंडरस्टँड दॅट दिस इज जस्ट अ फेज. इफ समथिंग इज कमिंग, ओके, इट इज जस्ट कमिंग, सो दॅट आपण पुढे जाऊन या सिच्युएशन मधनं बाहेर इझिली पडू शकतो. आणि मग अशा वेळेला इथे किती जण असं हे मान्य करतात की कितीतरी असे बॅड सिच्युएशन तुमच्या लाईफ मध्ये आले आणि त्याच वेळेला तुम्ही रॉंग डिसिजन्स घेतलेत? एनीवन ओव्हर हिअर? चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तर उत्तम आहे तिथे. दॅट देर वॉज द सिव्हिअरली बॅड लाईक अगदीच लोक तोडून टाकलेली आहेत किंवा काहीतरी असं डिसिजन घेतलंय की एक घाव दोन तुकडे, किंवा समजून नाही घेतलं सिच्युएशन्सला, लगेच जजमेंट पास करून हे असंच असतं आणि ही व्यक्ती अशीच आहे, हे असं काहीतरी केलेलं आहे. हाऊ मेनी पीपल ओव्हर यू सी? सो मेनी. येस 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 येस, सी येस. अँड देन वी फाइंड आउट लाईक आफ्टर दॅट फेज इज गॉन, अरे हा फेज इतका वाईट होता, इट वॉज नॉट द पीपल. अँड देन वी स्टार्ट रिग्रेटिंग. असंही होतं बऱ्याचदा. अँड द रिझन इज बिकॉज वी लॅक रेझिलियन्स.
सो इन केस इफ वी आर रेझिलियंट, रेझिलियंटचा अर्थच आहे लवचिकतेपणाने एखाद्या सिच्युएशनला सामोरं जाणं, ती कितीही बॅड असू दे. तुम्ही त्या सिच्युएशनला कसं कव्हर करताय, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अँड फॉर दॅट व्हॉट एक्झॅक्टली यू कॅन डू इन युअर लाईफ, युअर लाईक कोच प्रणोती हॅज डिझाईन. मी जरा ना माझं हे वाढवते ब्राईटनेस. येस, थँक्यू. इची चाल तुरु तुरु. ओके. So, first thing, when you are facing any challenges, okay, don't face like challenges that अरे जसं आता एखादा रोड ब्लॉक झालाय, सो डेफिनेटली तुम्हाला एखाद्या डेस्टिनेशन वर पोहोचायचं असेल तर तुम्ही अरे हा रोड ब्लॉक आहे, हा रोड ब्लॉक आहे, आता मी काय करू, आता मी काय करू, असं थांबत नाही तुम्ही. व्हॉट यू डू इज यू फाइंड आउट द सोल्युशन. तुम्ही गुगल मॅपवर जाता, तुम्ही नेक्स्ट रोड बघता किंवा कुणाला तरी विचारता की अरे कुठेतरी दुसरा रोड आहे का, मला अमुक अमुक डेस्टिनेशनवर जायचंय, राईट. सो यू स्टार्ट, यू कीप गोईंग, यू जस्ट डोंट स्टॉप देअर, वेट की हे रोड जेव्हा इकडनं स्वतःहून ब्लॉक हा निघेल त्यानंतर मी त्या डेस्टिनेशनवर पोहोचणार. बट टॉकिंग अबाउट द लाईफ डिसिजन वी डू द सेम. आणि आपण बराच वेळ वाया घालवतो, बराच वेळ आपला वाया घालवतो जस्ट बिकॉज वी आर स्टक इन टू. आपण वाट बघतो लवचिकता नसल्यामुळे की सिच्युएशन जाऊ दे. म्हणजे मी बऱ्याचदा ना लोक जेव्हा ह्या जर्नीमध्ये येतात वेट लॉसच्या, किंवा अगं नम्रता मला वेळ नाहीये, अगं अमुक आहे, माझं तमुक आहे, मला वेळ, ज्या वेळेला मला वेळ मिळेल ना त्यावेळेला मी ह्या गोष्टी करेन. म्हटलं असं कसं होईल, दिस इज अ ब्लॉकेज. इफ यू आर नॉट हॅव्हिंग टाइम, प्रत्येकाला 24/7 आहे. बट यू हॅव टू जस्ट अंडरस्टँड, यू हॅव टू मेक इट एज अ रिच्युअल. 5:30 को उठो, 5 को उठो, कुछ भी करो, बट यू हॅव टू मेक इट एज अ रिच्युअल. किंवा अगं माझ्या ना घरात इतक्या वाईट सिच्युएशन आहेत ना, त्यामुळे मला नाही जमणार ह्या वेळेला ह्या 21 डेज चॅलेंजला, आपण नेक्स्ट टाइम बघू. का पुढच्या महिन्यात काही चॅलेंजेस येणार नाहीत का, सगळं स्मूथ होईल का? असं नसतं. चॅलेंजेस हे दर महिन्याला, दर क्षणाला कधीही येऊ शकतात. पण जर आपण आपले रिच्युअल्स बनवलं, एक हॅबिट बनवली, तर मला नाही वाटत की हे तुमचे काही चॅलेंजेस आहेत ते स्वतःच्या हेल्थला तुम्ही ब्लॉकेज म्हणून ट्रीट कराल. सो दॅट इज द एक्सक्युजिटीज यू आर गिव्हिंग. अँड वेन यू आर इन टू द ट्रॅप ऑफ एक्सक्युजिटीज, तुम्ही मरेपर्यंत हेच करत राहाल. वाय? बिकॉज लेट मी शेअर यू समथिंग. म्हणजे डॉक्टर जे मोठे मोठे डॉक्टर्स आहेत ना, त्यांच्याकडे इंटरव्ह्यू घेऊन ग्लोबल न्यूट्रिशन फिलॉसॉफीवर जेव्हा थिसिस लिहित होते, डॉक्टर्सांनी सांगितलेलं आहे की बरेच त्यांच्याकडे जे स्पेशली जे क्लिनिकल डॉक्टर्स आहेत, बरेच त्यांच्याकडे पेशंट जे येतात हे एक्सक्युजिटीज पेशंट्स असतात. म्हणजे त्यांना काही झालेलं नसतं, पण त्यांनी स्वतःच्या मेंटल हेल्थला तसं मोल्ड केलं असतं की मला काहीतरी झालंय आणि डॉक्टरांकडे गेल्यावर मला बरं होते. होतात. माझ्याकडे 90% पेशंट असेच येतात ज्यांना खरं बघायला गेलं तर काहीही झालेलं नसतं. नॉर्मल सर्दी झालेली असते, पण त्या सर्दीला इतकं ओव्हर एक्झॅगरेट केलं जातं की ओ माय गॉड, मला लहानपणापासूनच त्याचा त्रास आहे, मला ना लगेच काहीतरी होतं, मला असंच होतं, मला तसंच होतं, माझी इम्युनिटीच कमी आहे, चला एक डोस तरी डॉक्टरांकडनं घेऊन येऊया आपण. आणि मग अरे ह्या डॉक्टरांचा काय गुण येतो एक औषध घेतल्यानंतर. इथे किती लोक अशी आहेत होती? खरं सांगा, बोलो बोलो, टेल. डोंट टेल नाउ जस्ट बिकॉज यू आर हिअर, यू हॅव अडॉप्टेड. सागर अगदी सुंदर स्माइल देत आहे, मे बी त्याला हे पटते. ओके, सो इट इज ऑलवेज लाईक वी पीपल डोंट हॅव एनिथिंग, बट जस्ट बिकॉज आपल्याला तसं माइंड गेम करून ठेवलेलं असतं. अँड देन द नेक्स्ट थिंग दॅट आय वॉन्ट टू शेअर, लाईक if we are resilient enough, like we will be grateful to the situation. बऱ्याचदा असं होतं की अरे हा 1 BHK आता लहान पडायला लागलाय यार. येस, यू शुड गो फॉर अ बिग हाऊस, बट यू शुड बी ग्रेटफुल. माझी मॉम तशी आहे. ओके, मॉमला नक्कीच या कम्युनिटीचा पार्ट बनव. किंतु परंतु हे शब्द नको जीवनात. अरे वा वा वा, खरंच व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. बट इफ ओके येस, बट इफ यू आर नॉट हॅव्हिंग ग्रॅटिट्यूड फॉर द सिच्युएशन. म्हणजे मला चांगलं आठवतंय जेव्हा मी झोपडपट्टीत राहायचे आणि मी जसं म्हटलं की आमचा वरंडा सुद्धा सुंदर असायचा. अगदी प्रत्येक पावसाळ्यामध्ये ना वरनं पाणी यायचं, मग आम्ही ते ताडपत्री लावायचो, मी आणि आमची माऊ, वर त्या कौलावर चढून, किंवा मग टोपं लावायचो.
सो बऱ्याचदा हे आम्ही असं काही काही सिच्युएशन केलेत. मग ज्या वेळेला आम्हाला घरं मिळाली ना, वी वर सो ग्रेटफुल की अरे आता ते आम्ही पहिल्यांदा आईला विचारलेलं बिल्डिंग मध्ये पहिल्यांदा राहायला आलो तेव्हा, आई या बिल्डिंगचं काही लिकेज बिकेज नाहीये ना. आणि एकदा असं झालं होतं की वरच्यांची टाकीचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि आमच्या बाथरूम मधनं पाणी. तर आम्हाला इतकं ते लहान म्हणा किंवा आम्ही टोपं घेऊन गेलो होतो बाथरूम मध्ये लिकेज होतंय म्हणून. कारण काय लहानपणापासून तसं की लिकेज झाल्यानंतर टोपं लावायची. म्हणलं मम्मी इथे कुठे ताडपत्री लावणार आता आपण. मी म्हणते अगं इथे असं नसतं, इथे आपल्या सिलिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. बट सी हाऊ इट वॉज. कारण काय आम्हाला माहितीये पावसाळा आला लिकेज झालं की टोपं घेऊन इकडे तिकडे पडायचं. ओके, सो दॅट वॉज द सिच्युएशन दॅट वी, बट देन वी स्टार्टेड हॅव्हिंग द ग्रॅटिट्यूड. राईट नाउ ऑल्सो wherever I am staying, I do have gratitude, but this is not satisfying me. Why? Not because I want a big house and that will satisfy me. It is just because it will means I want a big house, okay, so that my whole family can stay under one roof, like my sasu sasre, my mama papa, Devang, me, everyone. Are you getting? So this is what is my philosophy, because I have seen in Lodha Aristo a full floor has been given to one family where a family of only 3 people stays. There is 8 BHK flat only for 3 people, and these 3 people, they are not having any contact with each other. Imagine. And I'm like, I want to be like, in Lodha Aristo, but with my whole family. So this is what is my goals. Okay, so having this type of goals will also help you to have that resilience capacity. Okay, then control, that is focus our energy on the things that matter and feel empowered. And therefore community like this or the mentoring in your life is more important. If there is no people around you who is telling you each and every day, yeah, you can do something, just get up, dress up and show up. Don't be like, wherever you are, don't be satisfied there. हे लहानपणी मी बऱ्याचदा आई वडिलांचं माझ्या ऐकायची. हंत्रूड काय पाय पसर, काय म्हणतात मराठीत म्हण आहे, हंत्रूड पांघरुण, काय बोला की, अंथरूण पाय पसरा. अंथरूण पांघरून पाय पसरा. हा, पाय पसरा. मी म्हंटल एक काम करूया, आपण जरा मोठी चादर घेऊया, म्हणजे ते पायाच्या अगदी खालपर्यंत जाईल. लाईक वाय ऑलवेज ऍडजस्टमेंट, कारण का त्यांची लाईफ ऍडजस्टमेंट मध्ये गेलेली आहे. बट रिअली थँक्स टू दिस अपॉर्च्युनिटी दॅट राईट नाव आय एम हॅव्हिंग, इट इज ऑलवेज कीपिंग मी मोटिवेटेड अँड टेस्टिंग मी टू माय कोर, की नम्रता यहाँ पे नहीं, तुझे और करना है, लेट्स डू इट, लेट्स इम्पैक्ट मोर फैमिलीज, लेट्स डू समथिंग. Yesterday also, throughout Sunday, I was just talking in the sense I was impacting people some or other way. मोठी चादर घेऊ हे माझा भाऊ म्हणतो. Very true. Okay. Next is like, creating goals, because if you are not visualizing goals, I always visualize myself like, मी फार्म हाऊस आहे माझा, आणि तो फार्म हाऊस कुठे आहे तर कोकणामध्ये, समुद्राच्या समोर. ओके, जिकडनं मी घरातनं बाहेर पडते, सकाळी उठते आणि छान त्या लाटा अशा मी ऐकते, कारण का समुद्राच्या लाटांनी जे मेस्मरायझेशन होतं. ओके, त्यानंतर तो सूर्योदय मी बघते, हातात मस्त अफ्रेसचा ग्लास आहे आणि मी त्या वरंड्यावर बसले आणि देवाला थँक्यू म्हणते. हे माझं व्हिज्युअलायझेशन आहे. आणि वन डे आय डेफिनेटली डू. आणि म्हणून मेजरली मी असेच वेकेशन मी प्रेफर करते जिथे समोर समुद्र असतील किंवा बॅकवॉटर्स असतील किंवा असं काहीतरी. सो आय डू हॅव दॅट इमॅजिनेशन पावर. ओके, अँड व्हेरी सून आय do that. Okay, because whatever right now I have visualized in my life, including Rutansh, including the relationship goals, including my in-laws goals, my parents goals, everything. In fact, तुम्हाला मजा सांगू का की देवांची बायको कसली असली पाहिजे हे पण मी व्हिज्युअलाइज केलेलं. as a sister. Are you getting my point? And ये ऐसी, अच्छा ये ऐसा है ना बंदा, तो ये ऐसा ही रहना चाहिए. So this is like, the visualization power I do have, and therefore it always make me to get up from the bed. चल नम्रता उठ, कर कुछ तो, मेहनत कर, पसीना बहा, whatever XYZ, the songs. Okay, then the next thing is learning more. Many people I have seen, they are so stubborn in their life. For example,
like I am very blessed that my coaches, when they are consumer, they are eager to learn. When they switch to as a coach, okay, as a coach mode, they are still learning. But I have seen many people, they don't want to learn anything, they stop learning. And when the person stop learning, that is the biggest failure in their life. कुछ ना कुछ तो स्किल आपको सीखने ही है. Any skills. So when I get the opportunity, अभी भी अभी भी मैं जब भी ट्रेनिंग में बैठती हूँ, being a senior coach, 6 years into this profession, but अगर कोई इंसान, कोई छोटा भी इंसान जो इनिशियल स्टेज पे इस मुकाम पे है, अगर उसकी भी ट्रेनिंग है ना, फिर भी मैं सुन के लिखती हूँ. यू नेवर नो, उसके पास कुछ प्लस पॉइंट रह सकते हैं. आई डोंट से कि अरे आई नो ऑल दिस थिंग्स. Why? Because that allows that person's energy to get transmitted in me. Maybe उसका background situation अलग रह सकता है, और अगर उसने वो रेजिलियंस दिखाई, फॉर एग्जाम्पल पिछले में यही महीना हमें धनाजी दळवी करके ट्रेनिंग मिली थी. ओके, ते म्हणजे अगदी 4,000 पगारावरनं महिन्याचे 12 लाख हर्बल लाईफ मध्ये आता कमवतात. आणि हा असा व्यक्ती ज्यांनी स्वतःला चेंज केलं. आणि चेंज म्हणजे कशा पद्धतीने, तर एखाद्या काय म्हणतात त्याला, नाही काय होते ते, प्रणोती काय होते बॅकग्राऊंड, ते रेशनिंगच्या दुकानामधनं गोण्या उचलून गाडीत टाकतात ना. हा, रेशनिंगच्या दुकानामधनं गोण्या उचलून ते गाडीत टाकतात. दिवाणजी असं काहीतरी होतं, राईट. सो दिवाणजी होते, नॉट गोण्या, पण दिवाणजी होते, राईट. सो दिवाणजी त्यावेळेचा 4,000 पगार, पुण्याचं घर. ओके, अँड राईट नाव दिस पर्सन इज लाईक अनबिलिव्हेबल. आणि लाईफ, आणि ते त्या दिवशी म्हणाले की मी अजून सुद्धा माझ्या लेकराला सांगतो की नाही, आपल्याकडे ती जुनीच गाडी आहे, या गाडीची किंमत ते सांगत नाहीत का, कारण का लेट देम अंडरस्टँड की पप्पा मम्मींकडे अजून खूप पैसा आलेला नाहीये. हा ग्रॅटिट्यूड त्यांनी आपल्या मुलांपर्यंत शिकवलेला आहे. आणि ते ट्रेनिंग ऐकताना आय वॉज लाईक जस्ट क्राईंग, जस्ट वाईपिंग. ओ माय गॉड, मला आतापर्यंत वाटत होतं मीच काहीतरी सिच्युएशन मधनं मोठं केलेलं आहे. बट नो, दे आर द पीपल की ज्यांनी ह्याच्यापेक्षाही वर्स्ट कंडिशन बघून एक कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर गेलेले आहेत. इमॅजिन फ्रॉम 4,000 इन्कम टू 12 lakhs पर मंथ in this opportunity. It was so fascinating. And the one thing I have seen, तरी म्हणजे काही लोक आहेत ना, लोक लिहित होती की मराठी नाही, हिंदी में बोलो ना, हिंदी. मग त्यांनी माफी, बघा मला नाही येते हिंदी, मी मराठीतच केलेलं आहे. आणि अजून एक मला गोष्टी कळली की आपल्या प्रोफेशनला बॅरियर नाहीये, मनापासून बोला, रिझल्ट आणा. कारण का त्यांना बाकी कुठल्याच लँग्वेज येत नाही, तरी मंथली 12 lakhs. आणि मला इथे म्हणजे इंग्रजी, हिंदी, मराठी ह्या 3 लँग्वेज तरी व्यवस्थित येतात. मग मला कसलं कुंपण आहे. किंवा ते जिकडनं व्यवसाय हा करतायत, तर तिकडे आजूबाजूलाच म्हणजे वस्तीच त्यांची 5,000च्या वर नाही. वेरॅज मी कळवा पारसिक सारख्या ठिकाणी राहते आणि 10 लाख पेक्षा अजून लोक आहे अधिक. तर मग नम्रता, तुला काय थांबवते? सो मे बी दॅट लवचिकता. आर यू गेटिंग मी? हे थांबवत काहीच नाही. आय एम स्टील वर्किंग हार्ड इनफ. ओके, बिकॉज आय वॉन्ट टू हॅव दिस न्यूट्रिशन. मार्क्यूचं स्वप्न आहे की प्रत्येकाच्या घराच्या किचन मध्ये असलं पाहिजे. अँड आय एम कॉन्ट्रीब्युटिंग दॅट पार्ट इन. आणि मला कधी बरं वाटतं माहितीये, ज्या वेळेला मी आमच्या कळव्यातल्या बेस्ट सलॉन मध्ये जाते आणि तिथे मला अफ्रेश सर्व केलं जातं. अंडरस्टँड करा, कारण का त्याची जी ओनर आहे ती माझी क्लायंट आहे. सो नम्रता, आज कुठला फ्रेश घेणार आहेस? मग तिथे टी कॉफीने मला विचारलं जात. आय फील सो ग्रेटफुल. ओके, सो दिस इज समथिंग रिअली अनबिलिव्हेबल. अँड आणि मग अशा वेळेला एक कम्युनिटीचं माध्यम पाहिजे की जिकडे ही एनर्जी तुझ्यामध्ये रोज ट्रान्समिट होऊन तू तिथे एक्सप्रेस केलं गेलं पाहिजे. हे मला वाटतंय असं करावं. तुम्ही सगळे आहात ना माझ्या बरोबर? मी डेअरिंग करते. अरे बिंदास, बस एवढं निघालं ना, माणूस काही करू शकतो. एखाद्या लहान मुलाला आधीच सांगितलं तर चढू, त्याला चढू दे, पडू दे, आणि आपण तिथे सपोर्टला राहूया. 10 वेळा जेव्हा आपण म्हणतो पडशील तू,
हे नको करूस. इनफॅक्ट आमच्या एकदा 2 लावतो, तो स्वतः बसतो, आत बंद करतो, एसीला. काल तर चक्क मला सरळ म्हणतो, इतकं करून देतेस ना, मला जरा गाडी पण थोडीशी चालवायला दे ना. म्हटलं लेका, अजून तू 3.5 वर्षाचा आहेस, इतकं पुढे जाऊ नकोस, थोडीशी चालवायला दे. मी म्हटलं तुला मॉलच्या गाड्या बरेच सध्या. बट एंड ऑफ द डे ह्याचा अर्थ त्याची थिंकिंग कॅपेबिलिटी आपण मी नाही केली, ही इज एक्सप्लोरिंग इन हिज ओन वे. तो गाड्या का नाही फिरत. His toddler question are like, coming upon the way and I have to be prepared. In fact, त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्ट्स बद्दल पण परवा दिवशी विचारलं. बट राईट नाव ही सो एक्सेप्टेड की मी म्हंटल अरे एक गर्लचं म्हटलं हे असं असतं, हे बॉयचं असं असतं. अच्छा मम्मा तुझी नुनू अशी असते का? ओके ओके ओके. अँड इट वॉज सो इझी. जर मी त्याला ओव्हर एक्झॅगरेट केलं असतं, प्लीज अंडरस्टँड. So right now for him, his mom body is not something very different. हेच आपल्याला कोणी एज्युकेट नव्हतं केलं. Therefore we started fascinating imagination, visualization in a very bad way. Yes or no? In fact, त्याला म्हणजे pad मम्माच्या डायपर येतो. पप्पा रे मम्माच्या डायपर दे ना पप्पा, त्या मम्माला पाहिजे. He is so easy go. ह्याचा अर्थ पुढे जाऊन he will be the most respected or the gentleman person for anyone because he knows mama. He will be not a other person. He will be a resilient, लवचिकता. आणि ही लहानपणापासून अगदी त्याला मुद्दामून सिंगापूरला घेऊन जाणं, जयपूरला घेऊन जाणं, तापात जयपूरला घेऊन जाणं. ठीक आहे ना, इम्युनिटी बघू ना तुझी, फेस तर कर, औषधं इथे जी पाजणारी तिथे पाज. पण ही लवचिकता लहानपणापासून शिकवल्या गेल्यामुळे ऋतांश आतापासून एखाद्या झोपडपट्टीत पण इझिली राहू शकतो आणि एखाद्या महलात पण इझिली राहू शकतो. he will be not like demonstrating himself in any other form. Is it fantastic? Is it fantastic? And really thanks to this opportunity that the choices I have made in my life. Okay, and I'm so grateful each and every day to this. I always thank God that थैंक यू कि मुझे वो एक्स्ट्रा केजी मेरे बॉडी में दिया 5 साल पहले. थैंक यू. मैं बहुत ही स्केप्टिकल और नेगेटिव माइंडसेट से इधर आई और मैंने 5 मंथ सिर्फ ट्राई करने के लिए किया, 15 kg वेट लॉस किया. फिर थैंक गॉड तूने मुझे अपॉर्चुनिटी के वो हॉल में लेके गया. थैंक गॉड कि मैंने तभी हाँ ना ऐसा करके होगा नहीं, बट थैंक गॉड मुझे वो स्पेक्टाकुलर 2016 दिखाई जो मैंने क्वालिफाई की. थैंक गॉड मैंने डिसीजन लिया कि यार 1 साल में अभी ऐसा कुछ तो करके दिखाऊंगी कि फुल टाइम इस प्रोफेशन में आना है. थैंक गॉड फॉर ईच एंड एवरी डिसीजन आई हैव टेकन इन माय लाइफ विद दिस अपॉर्चुनिटी एंड आई एम सो ग्रेटफुल एंड इट इज जस्ट बिकॉज ऑफ द रेजिलियंसी. So the moment when someone was dying in my family, okay, still just because of that resilient attitude, we used to switch. कालच रुपेशनी खूप चांगले उदाहरण दिले होते. काल एक छान ट्रेनिंग होती की घरात असे सिच्युएशन होते, बट जस्ट बिकॉज वी वर रेझिलियंट, लवचिकता होती शरीरामध्ये आणि मनामध्ये, शरीराची नाही मनाची लवचिकता. ओके, सिच्युएशन लगेच अडॉप्ट झालो आणि मग पुन्हाच्या कामाला लागलो. सो इट इज नॉट स्टॉप टू अचीव आवर goals. This is called as resilience. I hope तुम्हाला resilience share with me everyone. So let's have a fresh cheers. आणि पुढचे 11 मिनिटं तुम्हाला माहितीये कोच नम्रताला जास्त वेळ लागत नाही वर्कआउटला, ती खूप कमी मध्ये काही करू शकते. हे किती लोकांना माहिती आहे? असं किती लोकांना माहिती आम्हाला. आलं हे. हा नक्कीच तपस्वी, आज तपस्वी आहे कॉल. मी आवाजाने ओळखते. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. हाय तरी करा. 4 स्क्रीन आहे. हाय हाय. येस, सी ओव्हर हियर. हाय तपस्वी, गुड मॉर्निंग. मी हल्ली बघा जे माझे रोजचे मला माहिती आहे तसे. Good morning. Great, great, great. Chalo. So guys, let's start with our amazing Insta workout. So get up from your place. Get up fast. ASAP. ASAP. Chalo. अफ्रेस असिप घ्यायचंय. चल संगीता पटकन उठ.